नमस्कार, मी कोकणी स्वरा पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहे घरच्या घरी पिझ्झा। ते आपण आता बघूया। तर आता आपण पिझ्झा बनवायला चालू करतोय। तर आता ही इथे शिमला मिरची आणलेली आहे आणि इथे मका आणलेला आहे। तर मका आपल्याला सोलून घ्यायचा आहे आणि शिमला मिरची आपल्याला कापून घ्यायची आहे बारीक। आणि हे पिझ्झा ब्रेड आहे, हे मार्केटमध्ये भेटतात, ते आपण आणलेले आहेत। ते आता आपण चालू करूया बनवायला। तर आता आपण इथे शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे आणि मका सोलून घेतलेला आहे। तर आता आपण जाऊया शिमला मिरचीची भाजी करायला। तोपर्यंत आता आपण मका शिजत टाकलाय इथे। तर आता आपण भाजी बनवायला घेऊ। तर आता आपण इथे पहिली कढई तापवायला ठेवूया। कढई तापेपर्यंत आपण कांदा कापून घेऊया। इथे मी 2 कांदे घेतलेत। तर आता आपला कांदा कापून झालेला आहे। तर आपण तेल टाकून घेऊया। तेल तापलंय तर आपण कांदा घालूया। याच्यात आपण आलं लसूणची पेस्ट घालूया। त्याच्यात थोडी हळद घालूया, थोडं लाल तिखट घालूया, त्यात आपण शिमला मिरची घालून घेऊया। हे मका घेतलाय उकडून, तो टाकून घेऊया। मक्यातलं पाणी काढून टाकूया। आता आपण ही भाजी थोडी वाफेवरती शिजवून घ्यायची। मध्ये भाजी आपल्याला अशी ढवळून घ्यायची आहे। तर भाजी आता आपली रेडी झालेली आहे। हे बघा, अशी मस्तपैकी भाजी बनवून घ्यायची। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पिझ्झा बनवायला घेऊया। चला तर मग
आता आपण ही भाजी बनवून घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो सॉस टाकायचंय, टोमॅटो केचप. आपण म्हणून टोमॅटो भाजीमध्ये यूज नाही केलाय, कारण आपल्याला टोमॅटो केचप टाकायचंय. आपण आता हा पिझ्झा ब्रेड घ्यायचा आहे. ही सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे, तर आपल्याला सरळ बाजू घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर हे पिझ्झा टॉपिक आहे, पिझ्झा चटणी तीही घ्यायची आहे. मेयोनीज आहे, हे घ्यायचे. मेयोनीज थोडं भरपूर टाकायचं, टेस्ट छान येते. आणि हे आता आपल्याला दोन्ही मिक्स करून घ्यायचे. आता हे आपल्याला असं ब्रेडला व्यवस्थित लावून घ्यायचंय सगळीकडे. आपल्याला ही भाजी घ्यायची आणि त्याच्यावर चीज भरपूर टाकायचंय. हे ऑरिगॅनो आहे, ते टाकून घ्यायचे. आणि चिल्ली फ्लेक्स आहे, ते टाकून घ्यायचे. आपण हे पॅन गरम करून घेऊया, त्याच्यावरती आपण पिझ्झा हे करणार आहे. आता पॅन गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता मस्का टाकून घेऊया. आणि हा पिझ्झा बेस आहे, तो याच्यामध्ये टाकून घेऊ त्याच्यावरती. आपण झाकण मारून घेऊया थोडा 5 मिनिटासाठी. पिझ्झा आता मस्तपैकी बेक झालेला आहे, तर आपण आता काढून घेऊया. तर आता आपण हा पिझ्झा असा कट करून घेऊया. बघू शकता ब्रेड किती मस्त आपला बेक झालाय, ते कुरकुरीत आवाज येतोय. अशा प्रकारे आपला पिझ्झा रेडी झालेला आहे. तर आपण असा घरच्या घरी सोप्या पद्धतीत पिझ्झा करू शकतो. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.